मूळचे करवीर तालुक्यातील केर्ले इथले रमेश बाबूराव धडेल, त्यांची पत्नी कांचन रमेश धडेल हे गेल्या 30 वर्षांपासून कुटुंबासह पन्हाळ्यात राहत आहेत. गेल्या 4 वर्षांपासून धडेल हे किशोर चंदवाणी यांच्या बंगल्यावर रखवालीसह देखभालीचं काम करतायत. बंगल्याच्या पाठीमागील वॉचमन रूममध्ये ते आपल्या पत्नी, 2 मुली आणि एका मुलासह राहतात. रमेश हा नेहमी पत्नी कांचन यांना चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. बुधवारी सायंकाळी रमेशनं बंगल्याचे मालक येणार असल्यानं टेरेस स्वच्छ करण्यासाठी पत्नीला टेरेसवर जाण्यास सांगितलं. त्यानंतर बंगल्याचे सर्व दरवाजे बंद करून स्वतः टेरेसवर गेला. पत्नी काम करत असताना तिच्याशी भांडण सुरू केलं. वाद वाढताच रमेश धडेल यानं पत्नीचे डोकं टेरेसवरील भिंतीवर आपटलं. त्यानंतर चिरा उचलून तिच्या डोक्यात घातला. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारची लोक बंगल्याजवळ जमले. मात्र सर्वच दरवाजे बंद असल्यानं लोकांना टेरेसवर जाता आलं नाही. त्यानंतर नागरिकांनी पन्हाळा पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर रमेशनं दरवाजा उघडला. मात्र वर्मी घाव बसल्यानं कांचन यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी रमेश धडेल याला अटक केली असून त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.